तर नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आम्ही चाललो आहे. कुठं चाललो आहे माहिती नाही अजून, पण मयूरनी मला फोन केला होता. बोलतो आपण तर बोलतो भरपूर फिरत असतो सारखा. तर बोलतो एक दिवस बोलतो आपल्या मम्मीला पण वगैरे सगळ्यांना म्हणजे आईला वगैरे घेऊन फिरूया. आणि हा प्लॅन आमचा दिवाळीच्या आधी झाला होता. तर मी त्याला बोललो का दिवाळी झाल्यानंतर आपण जाऊ कुठेतरी मम्मीला सगळ्यांना घेऊन फिरायला. तर मग त्यांनी काल अचानक फोन केला, बोलतो चल उद्या निघूया. तर मग आज आम्ही निघालेलो आहे. आईला आणि म्हणजे आमिष पण आहे, आमिषची मम्मी आहे, मयूरची आई आहे आणि आम्ही सर्व चाललेलो आहे. कुठे जायचं अजून काय प्लॅन माहिती नाही. आणि आमच्या मम्मीला पण विचारत होतो, मम्मीला ना काकूला विचारला होता, पण काकू पण नाही आहे, काकू गेलेत बाहेर आणि मम्मीला पण काहीतरी काम आहे. तर मम्मीला काय म्हणजे यायला जमत नाही आहे. तर मग आता मयूरला बोललो आमच्या मम्मीबरोबर आपण नेक्स्ट टाईम परत जाऊया कुठेतरी, पण प्लॅन झाला तो कॅन्सल नको करायला. तर मग आज आम्ही चाललो आहे. मयूरची मम्मी आहे म्हणजे आई आहे, आमिषची मम्मी आणि बघू अजून कोण कोण आहे. तर आता जाऊया आपण बालकुमला, सगळ्यांना तिकडून भेटूया आणि तिकडून काय प्लॅन होते, कुठं जायचं आहे बघूया. आणि बघा आमच्या मम्मीला विचारलेलं का नाही? हां, मम्मीला काय जमत नाही, मम्मीला काहीतरी आहे काम. तर मग आता आम्ही चाललो आहे आणि पुढच्या टायमाला घेऊन जाऊया मम्मीला. तर चला जाऊया. आणि सकाळी नाश्ता करून घेतो. दिवाळीचा फराळ आहे, तर महिनाभर हेच खायचं आहे. तर चला नाश्ता करून घेतो आणि मग आपण जाऊया. मग तुम्हाला दाखवतो कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, समजेल या ब्लॉगमध्ये. चला काय आता आम्ही चाललो पुढे स्टेशनला. आमिषला आम्ही पाठवून दिलं रिक्षानी, आमिषला ना सगळ्यांना. आम्ही दोघं चाललो बाईकवरती. जाऊन बाईक लावूया स्टेशनला. ना कुठे जायचं आहे? देवीला चालले. लास्ट टाइम आम्ही गेलेलो तर आई बोलवते आम्हाला पण नेला नाही नेला. तर मग आता चाललोय त्या सगळ्यांना घेऊन. आईला देवीला जायचं होतं दर्शन घ्यायला. तर मग आता जाऊया. नंतर बघू पुढे कुठं जायचं, काय जायचं. तर हा कंटिन्यू ब्लॉगमध्ये आता चाललो आम्ही. चला काय. तर काय आता आम्ही आलोय स्टेशनवरती. चाललेलो आहे वर्सोव्याला. ही बारकी काय ऐकत नाही, नुसती पलते इकडे तिकडे. तर चला आता ट्रेन आल्यावर जाऊ वर्सोव्याला. तुम्हाला तर माहिती आहे मेट्रोने जातो आम्ही दर टायमाला. आता जाऊन डायरेक्ट वर्सोव्याला भेटतो तुम्हाला. चला काय. तर बघा ही जाम मस्ती करते काय. हैराण आणलं सगळ्यांना आम्हाला मेट्रोमध्ये. आणि तर आता आलोय आम्ही आपल्या हिंगलाई आईच्या देवलाच्या बाहेर. तर चला ओटी वगैरे घेऊया आणि जाऊ आपण आता देवलामध्ये. चला आईने ओटी घेतली. चला आमचा झालेला आहे दर्शन घेऊन. आता आम्ही निघालोय काय. चला आता कृष्ण आईला आम्ही भेटायला चाललेलो आहे. तर कृष्ण आईला आम्ही भेटतो, त्याच्यानंतर मग बघूया आता काय कुठे जायचं आहे. अचानक सगळा होईल आमचा जे काय असेल प्लॅन ते. तर आम्ही येत असतो, तुम्हाला माहीत आहे आई माऊलीला भेट द्यायला.
आशीर्वाद घ्यायला, कारण आई माऊलीच्या कृपेने आपला सर्व एक नंबर चालू आहे. तर चला जाऊया आता, कृष्णा आईची भेट घेऊया आणि मग तिकडून कुठे जायचं. आणि बारकी लय हैराण करते बघा, बारकीने हैराण केले आम्हाला. हा चला आता जाऊ काय. आता आलोय आम्ही कृष्णा आईला भेटायला. आणि बघा आई आहेत आतमध्ये. तर आधीच भरपूर लोक आलेले आहेत आईला भेटायला, त्यासाठी आम्ही बाहेर थांबले. तर आता आईला भेटूया, आईचा आशीर्वाद घेऊ आणि मग जाऊया आपण पुढे. गाईज आता आई माऊलीची भेट घेतली, आई माऊलीचा आशीर्वाद घेतला आणि आता चाललोय आम्ही इस्कॉनला. आई सांगला इस्कॉनला जायचं आहे. बोलते आता इकडं आलं तर बोलते राधाकृष्णाचं जो मंदिर आहे तर तिथं पण बोलते दर्शन घेऊया. तर मग आता चला इस्कॉनला जाऊया. आजचा दिवस आईसोबत आहे, तुम्हाला पण बोललो आहे. आणि आम्ही तर रोज फिरतो, आज आईला आणलेला फिरायला. तर आता इस्कॉनला जाऊया आपण. खूप दिवस झाले बोलली होती जायचं आहे, हां आज आणलाच. तर स्वतः पण फिरायचा, घरच्यांना पण फिरायचं, स्वतः पण खुश राहायचा, सगळ्यांना खुश ठेवायचा. चला आता जाऊ आपण. आता सोनं पण घ्यायचं आपल्याला, मयूर आपला भाऊ घेऊन. तर बघा गाईज आता आम्ही आलोय इस्कॉनला. हे बाई इथून आहे. तर आता जाऊया आतमध्ये. आणि आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे. चला जाऊ. मी इस्कॉनला आले असेल तर तुम्हाला माहिती आहे गाईज बघा, हे सर्व दोन्ही साईडला भगवान आपले जे विष्णूचे जेवढे पण अवतार आहेत ते सर्व दाखवलेले आहेत. तर आता सर्व दाखवू नाही शकत कारण भरपूर तिकडे गर्दी आहे मागे. चला आता जाऊया पुढे आपण. आलेलो आहे मंदिराच्या बाहेर आणि बघा प्रसादासाठी लाईन लागली आहे. आणि इस्कॉनचा प्रसाद वा एकदम शुद्ध तुपाचा. आणि बघा इथे महाप्रसाद पण असतो दुपारी. आता चालू झाला ना, अजून सकाळ आहे ना, आम्ही लवकर आलेलो आहे म्हणून. दुपारी जर कोणी येत असेल तर महाप्रसाद वगैरे पण इथे असतो. तर बघा प्रसाद घेऊ, प्रसाद ग्रहण करू ना, जाऊया आपण पुढं. असा घे जरा.
हरे कृष्णा. तर काय आता आम्ही आलेलो आहे मेट्रो स्टेशनवरती आणि इथं आम्ही ज्यूस पितोय. आई त्यांचा उपास आहे रविवार आज. तर आता आम्हाला घेतो नाश्ता आणि यांच्यासाठी ज्यूस घेतो आम्ही. चला. बोचका उचलले. नको नको जड केले बाबा. मावरा काय का तर काय आता आम्ही आलेलो आहे ठाण्याला. आणि आई कसा वाटला फिरून? ट्रेनचा प्रवास कसा वाटला? ट्रेनचा आईने आईने एकाला हेडशॉट दिला ट्रेन मध्ये बाजूला होत नव्हता. आईने दिला डायरेक्ट डोक्यामध्ये फाईट. तर आता आई त्यांना रिक्षा करून देऊ आणि आम्ही आणले गाडी पार्किंगमध्ये लावले. तर गाडी घेऊन जाऊया बालकुमला आणि त्यांना घरी सोडल्यानंतर बघू कुठे जायचं जाऊया. तर चला आई त्यांना रिक्षा करून देतो आणि मग जातो आम्ही. आई त्यांना सोडून आम्ही आलेलो मॅकडीला. खाल्ला पिल्ला आता आणि कॉफी पितो. कॉफी पिऊन मयूर रमी खेळत बसलाय. आणि मग आता हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, बरोबर ना? तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब. तर बाय बाय गाईज. काय गाणी टाकणार